श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही सुद्धा मठामध्ये किंवा केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये गेल्यावरती या गोष्टी करता का? या चुकूनही या गोष्टी 5 गोष्टी करू नका, नाहीतर स्वामी होतील तुमच्यावरती नाराज. तर या कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर चला पाहूया. मठामध्ये किंवा मंदिरामध्ये गेल्यावरती या 5 गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे सांगते, तुम्ही जेव्हा स्वामींच्या मठात जाता किंवा मंदिरात जाता तेव्हा तुम्ही दर्शन घेऊन लगेच येत असाल तर ती गोष्ट करायची नाही आहे. तर दर्शन घेऊन तुम्हाला 10 मिनटं का होईना त्या दर्शन झाल्यानंतरला एका कोपऱ्यामध्ये बसून 10 मिनटं जपमाळ किंवा स्वामींचा मंत्र काय तुम्हाला जमेल ते 5 ते 10 मिनटं तुम्हाला एक शांत स्थिती अवस्थामध्ये बसून करायचं आहे. कुठलेही डोक्यामध्ये विचार आणायचे नाही आहेत. तर दुसरा म्हणजे स्वामींच्या पादुका असतील किंवा फोटो असतील, फोटो किंवा पादुकाकडे किंवा मूर्तीकडे तुम्ही एकटक पाहायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील की तुमच्या मनात काही अनेक विचार चालू असतील की तुम्हाला कोणत्या गोष्टी घडत नसेल, तुमच्या आयुष्यात खूप सारा गुंता असेल, तर ते तुम्ही स्वामींकडे एक कटाक्ष पाहून म्हणजे एक नजर तुमची स्वामींच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे करून पाहायचं आहे. मनातील विचार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग असतो. तर तिसरी गोष्ट म्हणजे फक्त नमस्कार करून यायचं नाही आहे. घरी येताना तिथला थोडासा तरी स्वामींची तुम्हाला सेवा करायची आहे. तर तुम्ही म्हणसान सेवा म्हणजे नक्की काय करायचं? तर स्वामींची सेवा म्हणजे तिथलं मंदिर असेल, त्या मंदिरात तुम्ही झाडलोट करू शकता. कुठं घाण असेल किंवा कचरा असेल तो तुम्ही मंदिर स्वच्छ ठेवू शकता. किंवा खूप सारे असे असतात मंदिरामध्ये कामं असतात ते तुम्ही करू शकता. हीच स्वामींची खरी सेवा झाली असं आपल्याला स्वामी याचंही एक फळ देतात स्वामी. तर ती चौथा आहे, स्वामी मला हे द्या ते द्या. स्वामींकडे काही हे मागायचं ते मागायचं ते न मागण्यापेक्षा स्वामींना एकच बोलायचं आहे, स्वामी मला जे काही तुम्ही द्याल ते योग्य द्या असे म्हणायचे आहे. आणि ते तुमच्या विचारापेक्षाही तुम्हाला बघा जास्तच देतील. कारण का कोणतीही गोष्ट सारखी मागून मिळत नसती. तर त्या गोष्टीचा वेळ आणि काळ हे यावंच लागतं. तर लास्टचं म्हणजे 5वं, निघताना आहे ना, मठामधून निघताना किंवा मंदिरातून निघताना तुम्ही वळून पुन्हा नमस्कार करा आणि म्हणा, स्वामी तुम्ही बोलवले आणि दर्शन दिले, तुमचे खूप खूप आभार. तर तिथं जेव्हा तुम्ही जाल तेव्हा मात्र ह्या 5 गोष्टी तुम्ही ज्या गोष्टी करायच्या त्या करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी नाही करायच्या त्या टाळायच्या आहेत. कारण का ह्या गोष्टी टाळल्याने तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनामध्ये खूप सारा बदल घडणार आहे. तर तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर या गोष्टी मात्र तुम्ही नक्की करा. आणि गेल्यानंतरला 5 ते 10 मिनटं का थोडासा वेळ काढून तुम्ही मंदिरात बसा शांत अवस्थेत आणि काय करा, स्वामींची एक जपमाळ केली ना तर खरंच पूर्ण तुमचा रोजचा जो काही मनातील आडीविडी असेल ते निघून जातील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.